नमस्कार मित्रांनो, आशू रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे कराळ्याची चटणी। कराळ्याची चटणी ही खूप पौष्टिक असते। चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1 पावभर कराळा घेतलेला आहे, 2 चमचे जिरा, लाल मिरची आणि लसूण घेतलेला आहे। आता आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये आपण कराळा घालून भाजून घ्यायचा आहे। अशा प्रकारे हे आपल्याला सतत हलवत राहायचं आहे। त्यामध्ये आता मी 2 चमचे जिरा घालणार आहे। जिरा घालून आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे। जिराने आपली चव वाढवते आणि खायला छान टेस्ट येते। अशा प्रकारे हे आपलं कराळं भाजलेलं आहे, आपण बघू शकता। आता आपण कढईमध्ये मिरची घेतलेली आहे, त्यावर थोडंसं तेल घालून आपल्याला मिरची भाजून घ्यायची आहे। मिरची सुद्धा आपल्याला सतत हलवत राहायची आहे। वाळलेली मिरची असते ती लगेच जळायला सुरुवात होते, त्यामुळे सतत हलवून तिला अशा प्रकारे खमंग भाजून घ्यायचं आहे। आता आपण एक मिक्सरचं भांडं घेत आहे, त्यामध्ये सर्व भाजलेले साहित्य घालणार आहे। कराळा आणि मिरची घेतलेली आहे, त्यामध्ये आपण आता लसूण आणि चवीनुसार मीठ घालणार आहे। आता आपण मिक्सरमधून फिरवून घेणार आहे। इथे मी मिक्सरमधून काढून घेतलेली आहे। अशा प्रकारे ही चटणी आपली तयार झालेली आहे। झणझणीत और चटपटीत अशी ही चटणी तयार आहे। जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।